सांधे दुखत असताना गरम पाण्याचा शेक चांगला का बर्फाचा शेक चांगला, कोणत्या कंडिशनमध्ये कोणता शेक घ्यायला पाहिजे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. उदाहरण घ्यायचं झालं तर जर का तुम्ही काही काम करताना पडलेले आहात किंवा खेळताना तुम्हाला लागलेला आहे, अशा कंडिशनमध्ये पहिल्या 24 तासामध्ये जर का तुम्हाला कोणता शेक घ्यायचा असेल तर तो थंड पाण्याचा किंवा बर्फाचा शेक असला पाहिजे. अशा वेळी काय होत असतं की जेव्हा तुम्ही एखादी काम करताना तुम्हाला लागतं किंवा तुम्ही पडता, तर त्यावेळेस तिथल्या कॅपिलरीज किंवा आपली रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्राव होत असतो. तर अशा कंडिशनमध्ये जर का तुम्ही गरम पाण्याचा शेक घेतला तर तो रक्तस्राव वाढू शकतो किंवा तिथं सेप्सिस पण क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये पहिल्या 24 तासामध्ये तुम्हाला थंड पाण्याचा शेक घ्यायचा आहे. थंड पाण्याचा शेक घेतल्यामुळे तिथल्या रक्तवाहिन्या ह्या आकुंचित पावतात, त्या बंद होतात त्यांचा, आणि रक्त पुरवठा जो बाहेर होतोय तो कमी होतो. त्याच्यामुळे स्वेलिंग पण कमी होणार आणि तिथले तुमचे पेन पण कमी होत जातात. नंतर होऊन जेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 दिवसानंतर जेव्हा का पुन्हा तिथे तुम्हाला पेन दिसत असेल किंवा स्वेलिंग दिसत असेल, तर अशा वेळी तिथे पुन्हा कोल्ड कॉम्प्रेस करून उपयोग होत नाही. अशा कंडिशनमध्ये तिथे तुम्हाला हॉट कॉम्प्रेस करायचा आहे. कारण की आता तिथे जी स्वेलिंग क्रिएट झालेली आहे, जो प्लाझ्मा तिथे आपण म्हणू शकतो की साठवून राहिलेला आहे, तो आपोआप पुन्हा टिश्यूमध्ये डिझॉल्व्ह व्हावा, तिथला वात प्रकोप कमी व्हावा, म्हणून अशा कंडिशनमध्ये तिथे तुम्हाला आता हॉट कॉम्प्रेस करायचा आहे. अशा पद्धतीने जर का तुम्हाला लागलेलं असेल किंवा काम करताना तुम्हाला इंजुरी झालेली असेल, पडले असाल, तर या सिक्वेन्समध्ये तुम्हाला कोल्ड कॉम्प्रेस आणि हॉट कॉम्प्रेस ही प्रक्रिया वापरायची असते. याच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला अर्थरायटिस आहे, जुना अर्थरायटिस आहे, संधिवाताचा त्रास आहे, गुडघे सुजलेले असतात, मणका दुखत असतो, मानेची शीर अवघडलेली असते, अशा कंडिशनमध्ये जर का तुम्हाला तिथे क्विक रिलीफ पाहिजे असेल तर तिथे चुकूनही कोल्ड कॉम्प्रेस करू नका. कारण की अशा वेळेस तिथे जर का तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस कराल तर तुमचे सिम्पटम वाढतात, स्वेलिंग वाढते, कारण की वात प्रकोप हा दिसून येतो तिथे. अशा कंडिशनमध्ये जर का तुम्ही तिथे हॉट कॉम्प्रेस कराल, गरम पाण्याच्या पिशवीने वाळूने कशाने जर का तुम्ही शेक द्याल, तर मात्र तुमचे सिम्पटम कमी होताना दिसून येतात. आणि जर तिथे स्वेलिंग नसेल आणि फक्तच तुम्हाला पेन आहे, तर मग आधी थोडं ऑइल अप्लाय करा. कोणतंही कोकोनट ऑइल असेल किंवा तिळाचं तेल असेल, ते ऑइल अप्लाय केल्यानंतर हॉट कम्प्रेस करा, की ज्याच्यामुळे वात शमनाची प्रक्रिया ही पूर्ण होते. स्नेहन आणि स्वेदन ह्या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होतात आणि तुमचं पेन हे फास्ट कमी व्हायला मदत होते. तर चुकीच्या पद्धतीने हॉट कॉम्प्रेस किंवा कोल्ड कॉम्प्रेस करून सिम्पटम वाढू नये, म्हणून ही काळजी घ्या. ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.